गणेश गल्लीचा राजा आहे। अगदी काही वेळापूर्वी आरती झाली आणि आता गुलालाची उधळण करून गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर येते। ही दृश्य थेट दृश्य गणेश गल्लीच्या राजाची। दरवर्षीप्रमाणे मुंबईतले जेव्हा गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघतात, मग ते घरगुती गणपती बाप्पा असो किंवा विशेषतः सार्वजनिक गणपती बाप्पा असो मंडळातले, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मान दिला जातो तो मुंबईच्या राजाला, अर्थात गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाला। आणि हा सध्या गणपती बाप्पा आपण बघतोय गणेश गल्लीचा, जो आता विसर्जनासाठी सज्ज झालाय। त्याची मिरवणूक सध्या निघते आणि काही वेळापूर्वी आरती झाली आणि आता सगळ्या या गणेश भक्तांच्या उत्साहात गुलालाची उधळण करून गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीमध्ये आता सहभागी होतात। भाविकांमधला हा उत्साह आपण सध्या पाहू शकतोय। वाजत गाजत गुलाल उधळत लहान मोठे सगळेच जण याच्यामध्ये सहभागी होत आहेत। पुन्हा एकदा थेट आपण लालबागमध्ये जाऊयात। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत। धनंजय, लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या काय नेमकं घडतंय आणि कशा पद्धतीची लगबग दिसतीये? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर मी सध्या लालबागच्या राजाच्या दरबाराचा उभा आहे। पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतो। या ठिकाणी जे या मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा रहिवासी असतील ते या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळते। शेवटची आठवण जी आहे ती प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी कैद करताना आपल्याला पाहायला मिळते। भक्तिभावाने 10 दिवस मनोभावे याच संपूर्ण रहिवासी या मंडळाचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी मनोभावे जी आहे ती या राजाची सेवा केली आणि आता अखेरचा निरोप द्यायची वेळ जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। आणि असं असताना या ठिकाणी आता सगळ्यांकडून जे आहे ते अखेरचा जो आहे निरोप हा बाप्पाला देण्यात येतोय। प्रत्येकजण आपापली आठवण जी आहे ती मोबाईलमध्ये या ठिकाणी कैद करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे 10 दिवस कसे गेले हे कोणालाच कळलेलं नाहीये, कारण की ज्या मनोभावे सेवा जी आहे ती या बाप्पाची प्रत्येकाने केलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि अगदी आता काही तास शिल्लक आहेत रिद्धी, आता 8:15 वाजलेत आणि 10 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी लालबागच्या राजाची आरती जी आहे ती सुरू होईल आणि त्यानंतर थेट जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती 11:15 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दरबारातून निघेल। सध्या तयारी जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। सकाळपासूनच या ठिकाणी लगबग जी आहे ती कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते, कारण की लालबागचा राजा अर्थात फक्त मुंबईकर किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगभरातील लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखो भाविकांनी करोडो भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि अजून सुद्धा अनेक जण ज्यांना गेल्या या 10 दिवसांमध्ये 11 दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आलं ते सगळे आजही आतुरतेने लालबागच्या राजाची वाट पाहतात, ती म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन मार्गावर। कारण की याच विसर्जन मार्गावर लालबागच्या राजाचं एक दर्शन एक झलक ही या सर्व भाविकांना पाहता येणार आहे। कारण की 10 दिवस निश्चित आणि एकंदरीत पुन्हा एकदा दिवसभरात काय तिथे घडतंय लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये ह्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।